तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम नंबर 3 पेज नंबर 10 हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेत आहोत. अकाउंटचा हा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही तुमचे जे बोर्डाची टेक्स्टबुक आहे ती ओपन करा आणि हा प्रॉब्लेम रीड करा आणि प्रॉब्लेम नीट समजून घ्या, प्रॉब्लेम लिहून काढा आणि लिहून काढल्यानंतर हा प्रॉब्लेम समजून घ्या आणि समजून घेतल्यानंतर तो प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सो मिस्टर अमय अँड मिस्टर आशिष आर पार्टनर्स इन अ फर्म इन पार्टनरशिप फर्म टायटल्ड ॲज मेसर्स आनंद एंटरप्राइजेस. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अमय अँड आशिष आर टू पार्टनर्स, दोन पार्टनर आहेत, त्यांचे नाव आहेत अमय आणि आशिष आणि त्यांच्या पार्टनरशिप फर्मचं नाव आहे आनंद एंटरप्राइजेस. म्हणजे त्यांच्या पार्टनरशिप फर्मचं नाव काय? आनंद एंटरप्राइजेस. मी ते लिहून ठेवले बघा, इन द बुक्स ऑफ मेसर्स आनंद एंटरप्राइजेस. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2. तुम्ही बघू शकता हे जो रेशो आहे 3:2 तो असा पण आपण लिहू शकतो. म्हणजे कसा? 3/5 आणि 2/5. म्हणजे एकूण 5 हिस्से करायचे आणि त्यापैकी 3 हिस्से आपण पहिल्या पार्टनरला देणार आहोत, ते म्हणजे अमयला, आणि 2 हिस्से आपण देणार आहोत आशिषला. नंतर ऑन 1st April 2018 देअर कॅपिटल बॅलन्सेस वेअर अमय ₹1 लाख अँड आशिष ₹5 लाख. तुम्ही बघू शकता मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघितलं होतं, काय बघितलं होतं? स्टार्टेड बिझनेस विथ कॅपिटल. बघा इथं काय म्हटलं होतं? मग स्टार्टेड बिझनेस. तर तो त्यांचा बिझनेस आहे ना, त्यांनी स्टार्ट केला होता ॲज इनिशियल कॅपिटल. सुरुवातीचं कॅपिटल होतं तेव्हा आपण त्याला काय म्हटलं होतं? कॅश म्हटलं होतं. परंतु आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये हे इनिशियल कॅपिटल नाही, तर हे कसं आहे? ओल्ड कॅपिटल आहे. तर ओल्ड जर बॅलन्स असेल, क्लोजिंग बॅलन्स असेल प्रिव्हियस इयरचं, तर ते आपण या ठिकाणी लिहिणार आहोत आणि त्या बॅलन्सला आपण काय म्हणणार आहोत? जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण लिहू या ठिकाणी. तर किती आहे? अमयने किती आणलेले बिझनेस मध्ये? ₹1 लाख. सो राईट डाऊन हिअर ₹1 लाख. आणि त्यानंतर आशिषने किती आणलेत? ₹50,000 आणलेत. ओके. सो दे स्टार्ट देअर ओपनिंग बॅलन्स इज ₹1,50,000 रिस्पेक्टिव्हली. आता त्यांची ड्रॉइंग काय बघून घेऊ आपण. ड्रॉइंग बघा, ड्रॉइंग ड्युरिंग द वेअर ₹20,000 आशिष. आता बघा अमयची किती आहे? ₹20,000 आहे. आता हे ₹20,000 आपण इथे घेऊ, हे ₹20,000. त्यानंतर आशिषची किती आहे? आशिष 25,000 आहे. तर आशिष आपण कुठे घेऊ? इथे घेऊ, कारण ड्रॉइंग हे पर्सनल एक्सपेन्सेस आहे, त्यामुळं पार्टनर्सचं बॅलन्स कमी होणार आहे, त्यामुळे आपण घेणार आहोत. ते पार्टनरशिप डीड मध्ये एक स्पेशल प्रोव्हिजन आहे, 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे. जर समजा 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल तर आपण 10%नेच कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे. ते आपण कॅल्क्युलेट करू. तर बघा 10% ने कॅल्क्युलेट केले, 1 लाखावर 10% म्हणजेच 1 झिरो कमी करायचं आहे, म्हणजे झाला किती? ₹10,000. कॅल्क्युलेट करायचं असेल तर इथं परत एकदा कॅल्क्युलेट करून बघा किती? 1 लाखावरती आपल्याला काढायचंय ना, तर 1 लाखावरती 10% जर काढला तर ते येणार आहे तुमचे ₹10,000. सो दिस इज इन्कम ऑफ द पार्टनर. पार्टनरने बिझनेसला पैसे दिल्यामुळे पार्टनरशिप फर्मने त्याला इंटरेस्ट दिलेला आहे. तर हा बिझनेसचा खर्च आहे आणि पार्टनरचा इन्कम आहे. समजा ही ऍडजस्टमेंट दिली असती आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण विचारलं असतं, तेव्हा वन इफेक्ट वी हॅव टू शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड अँड अनदर इफेक्ट वी हॅव टू शो ऑन पार्टनर्स करंट अकाउंट क्रेडिट साइड. आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला दाखवतो, कारण पार्टनर्सचं हे इन्कम असणार आहे. त्यानंतर इथं बघा तुम्ही 50,000वर 10% म्हणजेच काय? 1 झिरो कमी करा, 5,000. परत एकदा काढून बघायचं तर इथं काढून दाखवलंच आहे, तरी सुद्धा तुमच्या समाधानासाठी मी परत एकदा या ठिकाणी कॅल्क्युलेशन करत आहे. तर हे 50,000वरती आपल्याला किती काढायचं आहे? 10% काढायचं आहे. सॉरी, किती काढायचं आहे? 10%. अगदी बरोबर आहे, 10%. ओके. हे ₹5,000 इथे घ्या. आता हे हे ₹5,000 घ्या. नेक्स्ट. त्यानंतर 12% इंटरेस्ट चार्ज ऑन ड्रॉइंग ऑफ अमय. बघा इंटरेस्ट किती दाखवले तुम्हाला? 12% म्हटलेले. ठीक आहे. आता 12% म्हटल्यानंतर आपल्याला 12% म्हणजे बघा इथे कॅल्क्युलेट करून दाखवले, 20,000वर 6 महिन्याचं दाखवलंय आणि हे 12% दाखवले. तुम्ही कशाही प्रकारे कॅल्क्युलेशन करू शकता. तुम्ही या पद्धतीने बी कॅल्क्युलेशन करू शकता. बघा कशा पद्धतीनं. आता हे किती आहे तुमचं? इथं हे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. ओके. आता बघू शकता किती अमाऊंट आहे? 20,000. ठीक आहे. हे 20,000, सॉरी
हे 20,000 गुणिले किती टक्के, 12%, परत 6 महिन्याचं काढले, ठीक आहे, बोलतो 6 महिन्याचं घेऊ, 6 हे 12 किती झालं तुमची 10,000. पण आपल्याला 12% काढायचं आहे, म्हणजेच काय करणार तुम्ही, हे 12 हे 100 करणार. मग अशा पद्धतीने तुम्ही काढणार, तर ते उत्तर येणार तुमचं किती, 1,200. तर हा ड्रॉइंग आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपण काय करणार आहात, इथं दाखवणार आहात. ड्रॉइंग दाखवला, आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग दाखवलं. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग मगाशी काढलं किती, 1,200. आता 25,000 वरती सुद्धा तुम्ही काढू शकता. आता इथं सुद्धा मी काढून दाखवणार डायरेक्ट वाटल्यास. हे बघा, 25,000 गुणिले 6/12 गुणिले 12/100, ठीक आहे. तर बघू शकता की त्याला 1,500 हे तुमचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. दिस इज इन्कम ऑफ द फर्म अँड दिस इज एक्सपेन्सेस ऑफ पार्टनर. पार्टनरचा खर्च आहे, म्हणून तो आपण करंट अकाउंटच्या डेबिटला दाखवणार आहोत. सो नेक्स्ट, अमय गेट सॅलरी रुपीज 3,000. आता बघा, अमयला किती सॅलरी भेटते, 3,000 पर मंथ भेटले. पर मंथ जर सॅलरी 3,000 रुपये भेटत असेल, 3,000 गुणिले 12 म्हणजे किती, 36,000. हे अमयचं काय सॅलरी आहे. तर अमयच्या कॉलम मध्ये आपण किती घेऊ, 36,000 घेऊ. नेक्स्ट, पुढे काय सांगितले, आशिष गेट कमिशन ऑन सेल्स 4 लाख रुपीज. आशिषला कमिशन भेटलंय, कितीवर भेटलेलं आहे, 4 लाखावरती कमिशन भेटलंय. तर इथं बघू शकता तुम्ही, 4 लाखावरती 5% 4 पंचे 20,000 काढायचं असेल तर तुम्ही काढून बघू शकता. इथं बघा, ओके, बघा किती आहे, 4 लाख. 4 लाख, ओके, किती टक्के, 5%. 5% म्हणजे 5/100, ओके. किती आहे तुमचं, 20,000. तर हे काय कमिशन आहे, पण कुणाचं कमिशन आहे, हे आशिषचं आहे. मग आशिषच्या कॉलम मध्ये घ्या, आशिषच्या कॉलम मध्ये कमिशन घ्या. किती कमिशन आहे, 20,000, ठीक आहे. इथे घ्या 20,000 रुपये, ठीक आहे. बरं, अमयला भेटणार आहे का, नाही भेटणार, कारण अमयला आपण कमिशन दिलं नाही, अमयला आपण सॅलरी दिलेली आहे. ऍज पर अवर ऍडजस्टमेंट वी हॅव टू सॉल्व्ह प्रॉब्लेम, ठीक आहे. नंतर सांगितलंय द डिव्हिजिबल प्रॉफिट इज 90,000. एकूण बिझनेसला किती, 90,000 रुपये प्रॉफिट झालेला आहे. तो प्रॉफिट कसा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, हा इथं रेशो दिलाय 3:2, आहे का नाही. जो तुम्हाला रेशो सांगितलाय, तो रेशो, त्या रेशोना आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचा आहे, ठीक आहे. तर तो रेशो आपण विचारात घेऊ आणि कॅल्क्युलेट करू, ठीक आहे. आता 3:2 न कसं काढले बघा, इथं बघू शकता तुम्ही. हे प्रॉफिट इथं आहे बघा, 90,000 गुणिले 305 किती आलं, 54,000. कॅल्क्युलेट करून दाखवू का, ओके. बघा इथं किती, हे 90,000 गुणिले किती टक्के, 305 आहे, 3 आणि हे छेद 5. अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला तर येणार ते 54,000. म्हणजे अमयला किती भेटले, 54,000 रुपये भेटले. हे अमयच्या कॉलम मध्ये घ्या, 54,000 रुपये, ओके. आणि त्याच पद्धतीने तुम्ही जर आशिषला जर कॅल्क्युलेट करून दिलात तर तेच येणार आहे. आपण बघू शकता इथून, बघा किती, 90,000 गुणिले 2/5 किती आलं, 36,000. सो वी हॅव टू ट्रान्सफर दिस प्रॉफिट on credit side of partners current account when we are going to solve problem using fixed capital method. Fixed capital method ने जर प्रॉब्लेम सॉल्व करत असेल तर आपण करंट अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार आहात, ठीक आहे. आता या ठिकाणी नियर अबाउट 90% आपला प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. सो नाऊ वी हॅव टू टॅली. आपल्याला हे फक्त आता टॅली करायचं आहे. आता ह्या साईडची टोटल काय, काहीच नाहीये, म्हणजे आपण ही अमाऊंट आहे तशी इथं लिहिणार आहात, ठीक आहे. तर इथं सुद्धा काही नाहीये, म्हणून ही अमाऊंट जेव्हा क्रेडिट साईडची टोटल जास्त असेल तेव्हा ती डेबिट साईडला मांडणं आवश्यक आहे. इथं काहीच नाहीये, तर मग तीच आपण पोस्टिंग करून घेऊ, ठीक आहे. त्यानंतर हे टू बॅलन्स आपण इकडे लिहित असताना काय लिहिणार आहात, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, हे का नाही. तर हे बॅलन्स ब्रॉट डाऊन तीच अमाऊंट येणार आहे, तोच भाग परत परत आपल्या इथं लिहिणं आवश्यक आहे.
डेबिटची किंवा क्रेडिटची करंट अकाउंटची टोटल कोणत्याही साईडची जास्त राहू शकते. इथं मी आता फॉर्म्युला यूज करत बसणार नाही. बघा 10,000, 36,000 आणि 54,000 याची बेरीज आली किती 1,00,000 रुपये. तर ही 1,00,000 रुपये मी डायरेक्ट इथे लिहिणार आहे. ठीक आहे. त्यानंतर हे 5 आणि 5 20 25,000 आणि 25 आणि 36 म्हणजे यांची जर आपण बेरीज केली तर ती येते तुमची 61,000. ती इथं आपण मांडून घेऊ. त्यानंतर हीच अमाऊंट आपल्याला ह्या साईडची टोटल जास्त असल्यामुळे आपण ती इथं डेबिट साईडला मांडायची. डेबिट साईडला मांडल्यानंतर हे 21,200 डेबिटची टोटल आहे आणि क्रेडिटची 1,00,000 रुपये. आता हे 1,00,000 आपल्याला काय करायचं आहे, यांची वजाबाकी करायची. म्हणजे 1,00,000तून 21,000 हे 200 मायनस करायचे. आपण करून घेऊ किंवा डायरेक्ट इथं सुद्धा करू शकता. बघा हे किती 1,00,000 वजा किती 21,200. ठीक आहे. तर ती येणार 78,800. आपण इथं मांडून घेऊ हे 78,800. आपली बेरीज चूक आहे का बरोबर आहे हे बघा. टोटल इथं सिलेक्ट करून बघा. बघा बेरीज बरोबर आहे. आता हे 25 आणि 1,500 म्हणजे 26,500 आपल्याला वजा करायचे. तर त्याचप्रमाणे आपण करून घेऊ. इथं किती 61,000. या 61,000 मधून आपल्याला काय करायचं आहे, हे 26,500 म्हणजे ही रक्कम आपल्याला वजा करायची. ठीक आहे. तर हे वजा करून घेऊ आपण. ओके. आता याला आपण ऍक्च्युली असं जरी केलं तरी चालेल. वेगवेगळ्या पद्धतीने आपण एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. एक्सेल मध्ये भरपूर फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युले आपण यूज करू शकतो. ठीक आहे. मी डायरेक्ट एक व्हॅल्यू लिहितोय. 61,000 मधून आपण किती वजा करणार 26,500. इक्वल टू लिहा. इक्वल टू N16. ओके. आता हे N16 मधून आता ह्यांची आपल्याला काय करायची, बेरीज करून वजाबाकी करायची. असंही करता येईल का, लिहू शकता. आता हे मायनस, आता इथं घ्या परत मायनस करा आणि ही पण अमाऊंट मायनस मध्ये दाखवा आणि एंटर करा. तर ही 34,500. अशा प्रकारे सुद्धा आपण टोटल करू शकतो. म्हणजे काय केलं 61,000 मधून बघा ह्या N16 मधून हे N12 आणि N13 आपण काय केले मायनस केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. हे इथं कॉपी आहे. हाच बॅलन्स आपल्या इथं फॉरवर्ड करायचा आहे आणि आपण हा बॅलन्स फॉरवर्ड करू शकतो. हे इथं 34,500. ठीक आहे. त्यानंतर सो फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मीन्स when we are going to use only capital account, we are not going to prepare current account. करंट अकाउंट जेव्हा आपण करीत नाही त्याला आपण काय म्हणतो फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड म्हणतो. आता कॅपिटल मधला हा ओपनिंग बॅलन्स आपण आहे तसा घेणार आहोत when we are going to solve this problem using fluctuating capital method. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल बघा. त्यानंतर हे जे अमाऊंट आहे त्या पूर्ण अमाऊंट आहे तशा कॉपी करा आणि इथं आहे तशा पेस्ट करून घ्या. म्हणजेच तुमची बॅलन्स आहे ते इथं दिसतील. त्यानंतर ही जी अमाऊंट आहे ड्रॉइंग आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ती पण आहे तशी घ्या. सो इथं बघा फिक्स्ड कॅपिटल मेथड कॅपिटल प्लस करंट इक्वल टू फ्लक्च्युएटिंग कॅपिटल हम दो हमारा एक. अशा पद्धतीनं हा जो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहात म्हणजे दोन्ही मिळून हा एक प्रॉब्लेम तयार होतो. म्हणजे अकाउंट तयार होतो. आता याची टोटल करायची गरज नाही. डायरेक्ट आपण बघू इथं सिलेक्ट करा. हे 2,00,000 रुपयाची टोटल येते. तुम्ही ती टोटल इथं मांडून घ्या. कुठे मांडून घ्यायची या टोटलच्या कॉलम मध्ये 2,00,000 रुपये. नंतर ही इथली टोटल करून बघा किती आहे टोटल 1,11,000 रुपये ती इथं मांडा. ठीक आहे. ही अमाऊंट आहे तशी इथं कॉपी करून घ्या. आता ही अमाऊंट मायनस करा 21,200. कशातून मायनस करणार 2,00,000तून. इथं आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. हे 2,00,000. ह्या 2,00,000तून आता हे 2 वजा करायचे, हे पण वजा करायचंय आणि हे पण वजा करायचंय. ठीक आहे. एंटर करा. 1,78,800 ज्याप्रमाणे आपण तो फॉर्म्युला यूज केलेला आहे कॉपी करा. तोच फॉर्म्युला इथे पेस्ट करा. बघा इथं जर क्लिक केला तर तुम्हाला लक्षात येईल की हा फॉर्म्युला ऍज इट इज ऍप्लिकेबल झाला आहे. म्हणजेच काय झालं की इथं आपण वजाबाकी केलेली आहे.
तर ही अमाऊंट आपल्याला कॉपी करायची आणि इथं बॅलन्स म्हणून पोस्ट करायची. मग इथं पोस्ट करत असताना मात्र तो फॉर्म्युला त्यांनी व्यवस्थित यूज केलेला नाही, त्यापेक्षा आपण व्हॅल्यू पुट करून घेऊ. इथे किती 1,78,800, त्यानंतर इथं 84,500. तर अशा पद्धतीनं हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. माय डिअर स्टुडंट्स, तुम्ही ही व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारांना पर्यंत पोहोचवण्याचं काम करा, कारण कोरोनामुळे कॉलेज स्टार्ट होऊ शकत नाहीत आणि आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 6/5/2020 जवळपास 40,000पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त लोक आपल्या देशामध्ये आहेत. त्यामुळे आपण आपली काळजी घ्या. शक्यतो कृपया अगदी हात जोडून तुम्हाला नम्र विनंती आहे की घरी राहा, सुरक्षित राहा. थँक्यू. आणि घरी राहा, फक्त घरीच राहून आपला वेळ वाया घालवू नका. तर चांगल्यात चांगला अभ्यास करा आणि ही व्हिडिओ शेअर करा. थँकिंग यू.